नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आमच्या शिवाजी महाविद्यालयातील आमचे सर पठाण सर या ठिकाणी मागील 11 दिवसापासून आपल्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती. खास म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा त्यांनी खूप बाईकने वगैरे प्रवास करायच्या पूर्वी नंतर अशात त्यांना कमरेचं दुखणं सुरू झालं. भरपूर ठिकाणी त्यांनी त्यावर ट्रीटमेंट पण घेतली, पण पाहिजे तसा आराम न मिळत असल्यामुळे त्यांनी मग MRI केला. MRIमध्ये खास म्हणजे त्यांना सॅक्रिलायझेशन झालं होतं L5 व्हर्टेब्रेमध्ये, स्पॉन्डिलोलिसिस दाखवलं. नंतर डायमीटर जो होता तो खूपच कमी झाला होता. L3 L4 याचा डायमीटर 5.9 होता, जो की 11 ते 12च्या समोर पाहिजे. ॲटलिस्ट 12 तरी नॉर्मल आहे. आणि L4 L5चा तर 4.8च होता आणि L5S1चा 7.1 होता. तर ही खूप क्रिटिकल कंडिशन त्या ठिकाणी असते. अशा वेळेस ऑपरेटर्स आपल्या त्या ठिकाणी सांगतात. नंतर त्यांचा L2 L3मध्ये पोस्टेरियर डिस्बल्ज होता. L3 L4मध्ये डिस्बल्ज पण होता आणि थोडं बायलॅटरल जी नर्व रूट आहे तो पण थोडा कॉम्प्रेस त्या ठिकाणी होता. L4 L5मध्ये पण डिस्बल्ज सोबत डायमीटर त्यांचा कमी झाला होता. तर अशा एकंदरीत त्यांचा त्रास डिजनरेशनसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि खूप त्रास त्यांना चालताना उठताना बसताना खूप त्रास त्या ठिकाणी होत होता. आणि ऑपरेटर्स हा शेवटचा पर्याय त्यांना सांगितला होता, परंतु त्यांनी प्रॉपर मी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्यांचं पूर्ण पंचकर्म, आपली न्यूरोथेरपी सोबत विद्धकर्म, अग्निकर्म असं सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण दिली आणि अतिशय चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला. नाव सांगा तुमचं एकदा. माझं नाव मुख्तार खा अलियार खा पठाण. बरं. आणि अचानक कसा त्रास सुरू झाला, कधीपासून त्रास सुरू झाला मला तुम्हाला? हा त्रास मागील 2-2.5 महिन्यापासून सुरू होता. ओके, 2-2.5 महिन्यापासून. त्याच्या अगोदर कधी कंबर दुखली होती का तुमची? कंबरदुखी मामूली व्हायची, पण थोडंसं ट्रीटमेंट वगैरे गोळ्या वगैरे घेतलं की क्लिअर होऊन जायचं. तर मग आणि यावेळेस काय झालं की मी जसं म्हणजे घरी आलो किनवडा गावावरून आणि इथं आल्यानंतर मोटरसायकलवरून खाली उतरलो. उतरल्यानंतर मला असं वाटलं की आता या पायामध्ये इतका त्रास सुरू होता की मला बसता येईना, उठता येईना, झोपता येईना, इतका त्रास होता. मी 2-3 डॉक्टर्सना दाखवलं. त्यांनी 2-2 इंजेक्शन दिले मला, परंतु तरी तो आराम पडला नाही. मग शेवटी मी फिजिओथेरपी सुद्धा केली, परंतु परफेक्ट असा आराम भेटला नाही. भेटत नव्हता, पडायचं पुन्हा तसंच व्हायचं. पुन्हा त्रास व्हायचा. रात्री गेलो मग मला माहिती पडलं की डॉक्टर इंगळे साहेब आहेत, पंढरी इंगळे साहेब, हे न्यूरोपॅथीमध्ये यांनी MD केलेलं आहे, BAMS MD, आणि आयुर्वेदामध्ये नंबर 1 त्यांचं म्हणजे ट्रीटमेंट आहे असं मला माहीत झालं. मग मी त्यांना भेटायला आलो आणि भेटल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं, सर मी तुम्हाला 100% क्लिअर करतो. आणि खरोखर मी जेव्हा 11 दिवस आतापर्यंत 11 दिवस झाले मला, तर 11 दिवसापासून मी जे आहे आज ठणठणीत मला वाटतंय, मला बरं वाटतं, एकदम चालता येतं, बसता येतं, उठता येतं आणि मी एकदम जबरदस्त झोप सुद्धा लागते. मला रात्रीपासून 1 नंतर झोपच लागायची नाही. गुडघा पण दुखायचा तुमचा? गुडघा पण दुखायचा. गुडघा तर असा होता की म्हणजे मला बसता येत नव्हतं. गुडघ्यामध्ये कटकट आवाज येत होता, तोही बंद झाला. आणि गुडघ्यामध्ये, दोन्ही गुडघ्यामध्ये त्रास व्हायचा, एक गुडघा जास्त दुखायचा. त्या दोन्ही गुडघ्यामधला त्रास गेला आणि माझ्या या कमरेतला त्रास म्हणजे हा नाहीसा झाला असं वाटतं. तर मित्र हो, म्हणजे ही ट्रीटमेंट अतिशय चांगली आहे माझ्या मते, मी जी घेतली. आणि मला सुद्धा खरं सांगतो की जे मेडिकल फिरणारे आपण MS डॉक्टरकडे जाणारे आणि तिथं मला त्यांनी ऑपरेशन सांगितलं, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असं म्हटलं. साहेब काय करतील बा असं केल्यानंतर आता वाटतं की हे बघ फार चांगलं झालं. ऍक्च्युली आपण सायंटिफिक पद्धती, शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी करतो. आणि लोकांना सांगायचं की ठीक आहे, ॲक्च्युली हा त्रास त्यांना अचानकच नाही झाला. म्हणजे ही जी गोष्ट आहे त्यांची, किंवा L3 डिस्बल्ज बसला, सॅक्रिलायझेशन केलं, लिथोसिस त्यांना बसलं, किंवा डायमीटर हा अचानक कमी नाही झाला. तर सांगायचं तात्पर्य व्हिडिओ माध्यमातून की ज्यांचं पण वय समजा रिटायरमेंटचे जे लोक असतील किंवा आफ्टर 50, तुम्ही आतापासून तुमच्या स्पाईनची काळजी घेतलेली कधीही चांगली. त्यांनी सरांनी रिटायरमेंट झाल्यानंतर दररोज मोटरसायकलवरती किनवळ्याला जायचे, यायचे आणि खूप एक्झर्शन त्या ठिकाणी होत होतं. तर आपण त्रास झाल्यानंतर आपण येतो, तर आपण जर अगोदरच त्याची काळजी घ्यायला लागलो, व्यवस्थित व्यायाम वगैरे ठेवला, तर या गोष्टी कुठेतरी थांबवता येतात. हा यामागचा माझा उद्देश आहे की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ऑपरेशन ही लास्ट स्टेज नसून
आपण आयुर्वेदिक प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही पंचकर्म केलं किंवा आमची न्यूरोथेरपी, विद्धकर्म, अग्निकर्म अशा पद्धतीचे चांगले डॉक्टर असतील. तर भरपूर लोक म्हणतात की आयुर्वेदिक आम्ही घेतलं, पण कोणीतरी जलाछाप असतो, तो काहीतरी मेडिसिन देतो, कल्प खूप महाग औषध देतो, आणि नंतर लोक आमच्याकडे सांगायला येतात की आम्ही तर आयुर्वेदिक घेतलं. पण प्रॉपर डॉक्टर जे आहेत, जे BMA झालेले, MD झालेले, आयुर्वेद शास्त्रात ज्ञान घेतलेलं आहे, अशा लोकांकडे तुम्ही ट्रीटमेंट जर घेतली तर निश्चित त्यातून आराम पडतो आणि ऑपरेटची सुद्धा गरज पडत नाही, आणि खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आहे. तरी आपल्या स्पाईनची काळजी घेणं आपल्या हातात आहे. तर ज्या ठिकाणी मी सरांना सांगितलं की बाबा ट्यूबचा वापर करा, उलटं चालण्याचा प्रयास करा, ज्या ठिकाणी वाकून काम करतात त्या ठिकाणी बेल्ट वापरा, तर याच्या साध्या साध्या गोष्टी आहे. तसे त्यांना मध्ये चक्कर सुद्धा यायला लागले अचानक, त्यांना सर्वायकलचा सुद्धा त्रास त्या ठिकाणी सुरू झाला होता. तर आपण चक्कर एका दिवसाचं त्यांचे फक्त पोझिशनल व्हर्टायगो होतो, तो लगेच थांबला, त्याला कुठल्या पद्धतीचं पण हे लागलं सुद्धा नाही. आणि गुडघ्याचा सुद्धा त्रास, पेन, की प्रत्येक गोष्टीला पेन किलरच हा शेवटचा पर्याय नसून आपण जर बॉडीचे अलाइनमेंट व्यवस्थित ठेवलं, जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, आपल्या शरीराची आपण सर्व्हिसिंग वगैरे काही करत नाही, तर थोडं शरीराकडे जर आपण लक्ष दिलं तर शरीरातून आपण विदाऊट ऑपरेशन आणि विदाऊट कोणतीही शस्त्रक्रिया करता आपण बरे होऊ शकतो. तरी असे कोणी रुग्ण असतील जे स्पाईनच्या त्रासाने त्रस्त असतील, डायमीटर कमी झाला असेल किंवा नर्व कॉम्प्रेशन असेल, लिथोसिस असेल, अँटेरियर लिथोसिस असेल, पोस्टेरियर बज असेल, डिस्बज असेल, असं सगळ्या आजारावर आपण आयुर्वेदिक शास्त्रोक्त पद्धतीने उपचार त्या ठिकाणी करतो. कुठल्याच प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी लागत नाही, फक्त प्रॉपर ट्रीटमेंट त्या ठिकाणी लागते. तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि आपल्या स्पाईनची किंवा आपल्या शरीराची काळजी तुम्ही घ्या, मी आव्हान करतो व्हिडिओमार्फत. आणि हे आयुर्वेद शास्त्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या नातेवाईकात, तुमच्या परिवारामध्ये कोणी याने त्रस्त असेल, स्पाईनचा त्रास असेल, सर्वायकलचा त्रास असेल, नी जॉईंटचा त्रास असेल, एव्हियनचा त्रास असेल, तर या सगळ्या आजारावर आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो आणि अतिशय प्रभावी उपचार त्या ठिकाणी करतो. तरी या आयुर्वेद प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद. यांचे तर मित्र, खरंच म्हणजे डॉक्टर साहेबांच्या हातात जादू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण मी MS डॉक्टर सगळे MS संभाजीनगरपासून इथपर्यंत सगळे जाऊन आलो. ओके. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं याच्यामध्ये काही डॉक्टरांनी मला हात सुद्धा लावला नाही, तुम्ही ऑपरेशन करा, तरी आम्ही हात लावला असं म्हटलं. परंतु मी इथं आल्यानंतर खरोखर डॉक्टर साहेबांच्या हातामध्ये जादू आहे आणि त्या जादू मार्फत किंवा ज्या जादू म्हणजे थेरपी आहे. नाही, खरोखर त्यांचा जो तुमचा रिपोर्ट तसा होता. ऍक्च्युअली तुम्ही रिपोर्ट तुमचा मार्फत मला खरोखर म्हणजे 100% आता आराम झालेला आहे. मी चालतोय, बसतोय, झोपतोय आणि खरं म्हणजे जबरदस्त झोप लागत. अरे वा. मी इतका झोपलो नाही, इतका झोपवून नाही. ऍक्च्युअली तुमचा जो डायमीटर आहे 4.8 mm हा खूप कमी आहे, म्हणजे याच्यावर कोणी हातच लावत नाही अशी गोष्ट. आणि त्या आयुर्वेदिक पद्धतीने आपण केलं ही खूप अचिव्हमेंट आपल्यासाठी आहे. आणि हाच त्रास मला होणार नाही आपण ज्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही व्यवस्थित पाळल्यात तर. ठीक आहे. धन्यवाद. जय आयुर्वेद.